अरे जातीवादी मुर्दाबाद 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 जातीवादीवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जातीवादीवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा संत शिरोमणी रविदास महाराजांचा माता जिजाऊंचा जातीवादावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जब तक सूरज चांद रहेगा भारतीय संविधानाचा संविधानाला अपमान करणाऱ्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मुर्दाबाद परभणी पोलीस प्रशासन मुर्दाबाद जातीवादी नहीं चलेगा जातीवादी नहीं चलेगा। आम्ही दुःखित आहोत, शोकाकुळ आहेत. आम्ही जनतेला त्रास होईल असं वागणार नाही आहोत, परंतु जनतेने आमच्या भावना लक्षात घ्याव्या की आम्ही किती शांत पद्धतीने निदर्शने करीत आहोत आणि या जातीवादी सरकारला ज्यांनी हे अपराध केले त्यांना पुढच्या वेळेस यांच्या जागा दाखवाव्या अशी आम्ही जनतेकडे नम्र विनंती करतो। जातीवादी देशद्रोही घोरबांड्यांना अटक झालीच पाहिजे देशद्रोही घोरबांड्यांना अटक झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, राजश्री शाहू महाराजांचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो, माता सावित्रीबाई फुले जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। जातीवादी पीआय घारवंडेला अटक झालीच पाहिजे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आदरणीय नेते रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आंबेडकरवादी ऐका फक्त 16 तारखेची घोषणा सांगतो। त्या ठिकाणी जे काही परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची तोडफोड झालेली आहे, या तोडफोडीच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये, त्या बंद मध्ये जे काही कस्टडीमध्ये तरुणांना महिलांना जी अमानुष मारहाण झालेली आहेत, त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे। एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो आणि या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो 16 तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे, त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष कार्यकर्ते संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे। सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी जो पीआय आहे घोरबांडे या व्यक्तीने ज्या ठिकाणी हे ड्युटी करतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना का घडतात आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी जे काही उभ्या असलेल्या वाहनं तोडण्याची कामं आणि त्याचप्रमाणे स्कूटर तोडण्याची कामं, बाबासाहेबांचे स्टिकर असलेले जे वाहनं तोडण्याचं कामं पोलिसांचं आहे का, हा आमचा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि पोलिसांनी दंगल भडवण्याचं हे कारण घडलेलं आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज नव्हे देशातला समाज आज चिडलेला आहे। तर त्या सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्याचप्रमाणे हे जे काही पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जी अमानुष मारहाण केलेली आहे महिलांना, पुरुषांना, तरुणांना, यावरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यावर परभणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे अशा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे। अशा प्रकारचे हे निवेदन आहे। आज आम्ही ते बंदच्यासाठी आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवस झालं जातीवादी
आणि ह्या भारतीय संविधानाचं ज्यांनी तोडमोड करून रस्त्यावरती फेकलं, ज्यांनी भारतीय संविधानाचा अवमान केला, त्या जातीवादी आणि त्याच्या पाठीमागे इतर जे कोणी जातीवादी आहेत संघटन, त्यांचा पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग न अवलंबता जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे, जो संविधानवादी आहे, जो संविधानाच्या विचारावरती चालणारा जो इथला नागरिक आहे भारतातला, पोलिसांनी त्यालाच दडपशाहीमध्ये दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. जो दलित समाजाचा आमचा सूर्यवंशी म्हणून आंबेडकरी फुले शाहू विचाराचा कार्यकर्ता होता, त्याला बेल होते तरीही पोलीस प्रशासन त्याला लॉकअपमध्ये दडून ठेवते आणि त्याचं त्या ठिकाणी मृत्यू होतं. ही आंबेडकरी अनुयायांसाठी, संपूर्ण भारतातल्या संविधान प्रेमींसाठी दुःखाची घटना आहे. ह्या देशाला बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिल्याच्या नंतर सुद्धा परभणी पोलीस प्रशासनाने दलित समाजाच्या लोकांवरती, दलित समाजांच्या गाडीवरती, घोड्यावरती, त्यांच्या टेबल खुर्चीवरती, त्यांच्या घरावरती, त्यांच्या घरात उभे असलेल्या मुलांना बाहेर खेचून लाठीकाठी तुटेपर्यंत मारतायत. म्हणून ह्या परभणी पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. आणि ह्या आंबेडकरी अनुयायांना जर पोलीस प्रशासन, इथला पोलीस गृह खाता जर भडकवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा 1997 रमाबाई आंबेडकर आणि खेरल्यांचे सारखे जर त्यांना या भारतामध्ये आंदोलन घडवून आणायचे आहेत तर दलित समाज कदाचित चुप्प बसणार नाही, गप्प बसणार नाही. हा भीमाचा रक्त आहे, उसळल्याशिवाय राहणार नाही. जातीवाद्यावरती जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, आमचे जे मुलांना अटक केलेलं आहे त्यांना बाहेर काढत नाही, त्यांच्यावरती जो लागलेले कलम आहे ते रद्द करत नाही आणि पोलीस प्रशासन जे कोणी जातीवादी संघटन त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची सखोल चौकशी करत नाही, तोपर्यंत आंबेडकरवादी गप्प बसणार नाही. आज मुलुंड स्टेशन, मुलुंड डंपिंग बंद आहे, उल्हासनगर बंद आहे. उद्या जर ह्या पोलीस प्रशासनाने जर याची दखल घेऊन चौकशी केली नाही तर उद्या ठाणा सुद्धा बंद राहील. आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परत एकदा भेटणार आहोत की हे जे भारतामध्ये चालू आहे, जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, हे थांबलं पाहिजे आणि जातीवाद्यांवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. आणि मीडियाने सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावं, एवढंच बोलतो. इथेच थांबतो. जय भारत, जय शिवराय, जय. आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्राची बंद हाक जरी दिली असली तर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे काही तळागाळातील जे काही पक्ष आहेत आणि विशेष करून या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि त्या उद्देशाने ठाणे शहरातील सर्व रिपब्लिकनचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर अर्थाने ज्या परभणीमध्ये जे काही कांड झालं, सोमनाथ सूर्यवंशी याला जे काही पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली नाही, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, याला तर आम्ही असं समजतो पोलीस प्रशासन त्याला जबाबदार आहे आणि ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने जो काही संविधानात त्या ठिकाणी मोडतोड झाली त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज फक्त ही आमची चेतावणी आहे. जर याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय. फक्त याच्यामध्ये पोलिसांनी गाफील न राहता तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळेस आंबेडकरी अनुयायी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या पद्धतीने आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीनं ज्या वेळेस आंदोलन आम्ही करतो त्यावेळेस बाबासाहेब समोर ठेवून आम्ही कायद्याची विटंबना होणार नाही या पद्धतीने करत असतो. परंतु असं करत असताना ज्यावेळेस शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू होतं त्यावेळेस पोलीस प्रशासन त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं आणि नाईलाजाने भीमसैनिकांना त्या ठिकाणी हात उगारण्याचा किंवा त्याच्यावरती दगड फेकण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं करण्याला आम्ही पोलीस प्रशासनाला जबाबदार धरतो, कारण शांततेचं सहकार्य आम्ही त्यांच्याकडे मागत असतो परंतु ते आम्हाला कुठल्या प्रकारे कायदा दाखवतात. परंतु आम्ही कायद्याच्या खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या अनुयायी असल्यामुळे या देशामध्ये आतापर्यंत ज्या वेळेस उद्रेक झाला त्यावेळेस आंबेडकरी अनुयायी शांततेचं आवाहन केलेलं आहे. आणि असं जर होत नसेल तर यापुढे आंबेडकरी अनुयायी कधी गप्प बसणार नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचं जे काही बलिदान आहे ते वाया जाणार नाही. जय भीम, जय संविधान. देशद्रोही होता पवार नावाचा, त्याने ते जे काय स्मारक फोडलं त्याच्यानंतर उद्रेक होणं हे स्वाभाविक होतं. आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली, परंतु त्यांना श्रमवण्याचं काम त्या घोरबांडे नावाच्या PIनी केलं नाही. उलट ती दंगल अधिक कशी भडकेल
आणि त्याच्या मागे असलेले जे सूत्रधार आहेत, मग ती काय सनातनी संघटनेचे देशद्रोही असतील किंवा जातीवादी मनुवादी संघटनेचे देशद्रोही असतील, त्यांचा त्या जर का पवारचा जर का आपण CDR काढला तर त्यावर ते भेटणार आहेत. तर ते करायला लागू नये, संघटनेचं नाव फुटू नये ज्यांनी करायला लावलंय, म्हणून ही दंगल घडवण्यात आलेली आहे. आमचा जो लॉचा स्टुडंट होता सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, त्याला अटकेत असताना मारहाण करून पोलीस स्टेशनला त्याला पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्रकरणाला वळण दिलेलं आहे. तरी आमची प्रमुख मागणी आहे, हा गोरबांडे हा भीमगाव कोरेगाव दंगलीच्या वेळेस पण तिथे ड्युटीवर होता आणि हा परभणीत पण होता. ह्याचा CDR चेक केला पाहिजे की ह्या कुणाच्या नियंत्रणाखाली, कुठल्या राजकीय नेत्याच्या खाली काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये अशांती पसरवण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये सनातनी गुन्हेगारी झाकण्याचं काम जे काय सुरू आहे ते बाहेर आलं पाहिजे. म्हणून आज आंबेडकरी जनता, तमाम आंबेडकरी जनता आज महाराष्ट्रातून बाहेर आलेली आहे. आम्ही राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे तोडफोड करून बंद करतात त्याप्रमाणे करणार नाही आहोत. आनंदराज आंबेडकरांनी सर्व पक्षांना एकत्र येण्यासाठी घोषणा केली होती, म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत. आणि जर का कारवाई झाली नाही तर निश्चित आम्ही ठाणे शहर, आमची तारीख ठरवून आम्ही अखंड ठाणे शहर बंद करणार आणि सर्वांना आवाहन करणार.